कथा अंतराय. लेखक रत्नाकर मतकरी. भाग 2. शी जस्ट मेक लव्स टू मी. मी आत्महत्येचा निश्चय पक्का केला आहे. दिनांक 5 जून. उद्या दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता. काळमुख. दिनांक 6 जून. आज सकाळी जाग आली तेव्हा मनाशी म्हटले की आजचा जगातला शेवटचा दिवस. काय गंमत आहे पहा. जन्माला कुठे आणि मरणार कुठे. कशाचा काही संबंध. माधवी दुसऱ्या जगात तरी भेटेल की तिथेही ती माझा तिरस्कार करून तोंड दाखविणार नाही, कुणास ठाऊक. आयुष्याचा खूप वेळ विचार केला. अंथरुणात पडल्याच ऑफिसात गेलो तेव्हा कळले की शशांक आलेला नाही. वास्तविक आज मला त्याच्याशी खूप बोलायचे होते. आज जाताना निरोप घ्यायला उभ्या जगात माझा तो एकच स्नेही होता. चौकशी केली तेव्हा कळले की 4 तारखेपासून तो कामावर येत नाही. माझा समज असा होता की तो ऑफिसात न येता परस्पर खाणीवरच जात असेल. न राहून मी त्याच्या घरी गेलो. दार नुसतेच लोटलेले होते. मी ते ढकलताच शशांक केवढा दचकला. मला पाहून तो थोडा रिलीफ झाला, पण बोलला मात्र नाही. अंथरुणात तो बसला होता. मधून आजूबाजूला पाहत होता. त्याच्या डोळ्यात विलक्षण भीती होती. मी त्याला विचारले, तुला माधवी दिसली का? तेव्हा त्याने मला गच्च धरून ठेवले. कितीतरी वेळ तो तसाच बसून राहिला. मग माझ्या लक्षात आले की 2 दिवसात त्याने काहीही खाल्लेले नाही, आंघोळ केलेले नाही, काहीच केलेले नाही. हालचाल करण्याचीही त्याला भीती वाटत होती. मी त्याला खाऊ घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याची दातखिळी गच्च बसली होती. पाणीसुद्धा पाजले तर ते ओठांवाटे खाली गळत होते. मग मात्र मी घाबरलो. त्याच्याकडे कुणाला तरी बसवून मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी त्याला तपासून हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. खाणीपासून जवळच कामगारांसाठी एक तात्पुरते हॉस्पिटल बांधलेले आहे. तिथे त्याला हलविण्यात आले. एक स्पेशलिस्टनेही तारेने बोलविण्यात आले. सगळे आटोपेपर्यंत 8 वाजले. मी घरी यायला निघालो आणि मला माझा आजचा निश्चय आठवला. वेल, आता निदान शशांक बरा होईपर्यंत तरी मला जगणे भाग होते. इथे त्याला माझ्याशिवाय दुसरे होतेच कोण? एकाएकी माझ्या अंगावर पावसाचे 4 थेंब पडले. मी वर पाहतो, एवढ्यात सडासडा पाऊस कोसळू लागला. ओहो, अखेरीस पाऊस आला. आणि आला तो गडगडाट कडकडाट करीत. वाटेत कुठे आडोसाही नव्हता, आणि असता तरीही मी भिजतच राहिलो असतो. इतक्या दिवसांच्या उन्हाळ्यानंतर हा वर्षाव. पहिला पाऊस ही नेहमी परमेश्वरी कृपा वाटते. क्षणभर माझे मन, सगळ्या चिंता, सगळी दुःखे विसरून गेले. कुठेतरी वीज चमकली. पावसाचा जोर एकदम वाढला. खरपूस पोळलेल्या मातीचा सुवास डोक्यात चढला. मी पळतच घरी आलो. दाराला कुलूप होते, पण खोलीत कसला तरी खाड खाड आवाज होत होता. मी कुलूप काढले. खिडक्यांची तावदानं फाड फाड आपटत होती. खिडकीशीच माझे टेबल आहे. त्यावर माझी डायरी होती. शेजारी आणखी एक डायरी होती. ही कुणाची डायरी इथे कशी आली? डायरीचे कव्हर ओले होते. मी ती उघडली. पहिल्या पानावर शशांक मुजुमदाराचे नाव होते. शशांक मुजुमदाराची रोजनिशी. दिनांक 10 मे. माधवी गेल्याचे दुःख मलासुद्धा आहे, पण तिच्या त्या शांबळू नवऱ्या इतके नाही. खरे तर माधवी मला पूर्वीच मेली होती. तिने मला जेव्हा झडकारले तेव्हाच तिचा माझा संबंध संपला. पुन्हा कधी कधी ती मला भेटेल अशी आशाही मला नव्हती. अचानकपणे ती भेटली तेव्हा चांगली वागली आणि तिने मैत्रीचे संबंध जोडले. तरीसुद्धा तिच्या माझ्याविषयीचा तिरस्कार पूर्णपणे गेला असेल की नाही याची शंकाच आहे. तिच्या नवऱ्याचे मात्र तिच्यावर फारच प्रेम होते. तो तसा बावळटच आहे. त्याला छक्केपंजे काही कळत नाही. सांगितलेले सारे काही खरेच वाटते. त्याचा हा सरळपणा पाहून मी माझा दुखावलेला अहंकार दुरुस्त करण्याची संधी घेण्याचे ठरवले. अनेक लहान मोठ्या प्रसंगातूनच मी त्याला सुचविले की माधवीला माझ्याविषयी आकर्षण वाटते. त्याला असे भासविताना काही काळ तरी माझ्या मनाला खोटे का होईना पण समाधान लाभत असे. पण कारखानीस इतका भोळा की या सूचना कधी त्याच्या लक्षातच आल्या नाहीत. त्याने कधी बायकोचा संशयच घेतला नाही. माधवी गेल्यानंतर मात्र मला एक अभिनव कल्पना सुचली. तसा मी जन्मतः फार कल्पक आहे. आजवर लोकांनी जिवंत माणसांविषयी संशय निर्माण केले असतील, पण मी मृतावर संशय आणणारा आहे. कारखानीसचे आपल्या बायकोवरचे वेडे प्रेम ढासळून टाकून माधवीने मला झिडकारून त्याच्याशी लग्न केल्याचा सूड मी घेणार आहे. माधवीच्या प्रेमाविषयी जेव्हा त्याच्या मनात शंका निर्माण होईल आणि फसवणुकीच्या या दुःखात तो होरपळून निघेल, तेव्हा माझा ठणकणारा अहंकार शांत होईल. आज पहिला विस्फोट झाला. माधवी मला दिसल्याचे मी त्याला सांगितले. त्याचा त्यावर विश्वास बसल्याचा दिसतो. याच कल्पनेने आणखी 2 वेळेस
4-2 वळसे दिले की त्या दोघांमध्ये कायमचा अंतराय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. दिनांक 20 मे. आज दुसरा स्फोट. सुरुंग लावल्यावर खडकसुद्धा फुटतो. कारखानीसचे मन तर नुसते लोणी आहे. महिन्यापूर्वी माधवीने माझ्याकडे तिची अंगठी दिली होती. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाचे प्रेझेंट म्हणून तिला त्याच्या नक्षीची पण त्याच्या मापाची अंगठी करून हवी होती. त्याला ते प्रेझेंट देऊन चकित करायचे असल्यामुळे हे त्याला माहीत असणे शक्यच नाही. माझ्याकडे इतके दिवस पडून राहिलेली ती अंगठी आज उपयोगी आली. मी चांगलाच नट आहे हे कारखानीसला कबूल करावेच लागेल, अर्थात सत्य कळल्यानंतर. पण त्याला सत्य कळणे शक्यच नाही, कारण तो एकट्या मलाच ठाऊक आहे. दिनांक 27 मे. जयंत कारखानीस आता पुरताच पोखरून निघाला आहे. त्याचे दारू पिण्याचे प्रमाणही भलतेच वाढले आहे. कमाल आहे बुवा. बायकोने फसविले तर त्यात इतके आयुष्यातून उठण्यासारखे काय आहे? आणि ते फसविणेही खरे नसताना. म्हणा आता, तो मला खरोखरीच माधवीचा प्रियकर समजू लागला आहे. एकूण माधवीच्या मृत्यूनंतर का होईना पण हे स्थान मला मिळाले. तिच्या नवऱ्यानेच ते दिले. याहून अधिक मोठा गौरव तो काय व्हायचा? काल मध्यरात्री अचानक जाग आली. जयंत कारखानीस काळमुखात उडी टाकून आत्महत्या करीत आहे असे स्वप्न पडून. मग विचार आला, जर खरोखरीच त्याने असे काही केले तर? मला तो मरायला नको आहे. जिवंतपणीच त्याला होत असलेल्या यातना मला पाहायच्या आहेत. माधवीची आत्माही जर हे पाहत असेल तर. पण अमानुषावर माझा विश्वास नाही. परंतु माधवी खरोखरच मला भेटली तर, या विचाराने मला रात्रभर झोपच लागली नाही. दिनांक 30 मे. आज बारमध्ये कारखानीस ओक्शी-बोक्शी रडला. महिन्याभरापूर्वीच हा माणूस अतिशय शिस्तीचा माणूस ओळखला जात असे. आता काय राहिले त्यातले? त्याचे हुंदके अजून कानात घुमतायत. दिनांक 31 मे. काल रात्री एकाएकी दचकून जाग आली. कुणीतरी हुंदके देत आहे. प्रथम वाटले केवळ भास असेल, पण हुंदके अगदी जवळ माझ्या पलंगाशी ऐकू येत होते. मी कसेबसे उठून दिवा लावला. खोलीत कोणीच नव्हते, पण हुंदके कमी झाले नाही. मी पळत दरवाजापाशी गेलो, पण बाहेर जाण्याची अधिकच भीती वाटू लागली. मी परत आलो आणि ओरडलो, थांबा थांबा. आजपासून मी त्याला खोटं सांगणार नाही. आणि हुंदके एकदम थांबले. मी बिछाण्यावर अंग टाकले. मला गाढ झोप लागली. सकाळी उठल्यावर एकदा वाटले की हे स्वप्न होते, पण खोलीतला दिवा अजूनही जळत होता. काय प्रकार आहे काही समजले नाही, पण मला वाटते हा माझ्या मनाचा चाळा होता. दिनांक 2 जून. आज सकाळी खोलीत एक कागदाचा तुकडा मिळाला. त्यावर 2च वाक्ये लिहिलेली होती. कारखानीसच्या जीवाशी खेळू नको, कठीण जाईल. खाली सही नव्हती. अक्षर अत्यंत ओळखीचे वाटत होते, पण कुणाचे ते आठवत नव्हते. मग एकदम ध्यानात आले, ते माझे स्वतःचेच अक्षर होते. दिनांक 3 जून. आज मला मोह आवरला नाही. काळमुखाशी उभा असलेला कारखानीस मला दिसला. मला एकदम माझ्या स्वप्नाची आठवण झाली. कदाचित तो उडी टाकील असे वाटून मी धावत गेलो आणि त्याला गच्च धरून ठेवले. पण त्याने काय झाले असे विचारताच मी माझे वचन विसरलो. एकदम मला खोटे बोलण्याचा मोह झाला. मी एक घाणेरडी सुरस कथा रचून त्याला सांगितली. त्याच्या जीवाचे पाणी पाणी झाले. मला विलक्षण समाधान वाटले. पण त्याच क्षणी मला एक अनामिक भीती वाटू लागली. आपण केले त्याचे फळ आजच भोगावे लागणार असे वाटू लागले. घरात पाऊल टाकण्याची भीती वाटू लागली. हा खेळ सुरू झाला तेव्हा तो फार सोपा वाटला होता. कारखानीस, तू इतका मनाला लावून घेईल, असा झुरणीला लागेल, असा आयुष्यातून उठेल असे वाटले नव्हते. हे फार भयंकर आहे, फार भयंकर आहे. जगात कुणाची अशी घोर फसवणूक होऊ नये. पण कारखानीसची झाली तर काय झाले? नाहीतरी मला सूडच घ्यायचा आहे ना. पण मग ही कुणाची मनस्वी भीती मला वाटत आहे. आत्ता हे लिहिताना मी एकसारखा वळून भिंतीकडे पाहत आहे. त्या भिंतीतून मी पहिल्या वेळी जयंतला सांगितल्याप्रमाणे माधवी येईल असे एकसारखे वाटते. आज न उद्या ती मला कुठेतरी भेटणार, खास झाडाखाली, खाणीशी, घरात. त्याचा मी जो छळ केला त्याबद्दल मला जाब विचारणार. माधवी, मी चुकलो. दिनांक 4 जून. काय करू मी? कुणीतरी माझ्याकडे सारखे रोखून पाहत आहे. मी हे लिहित असताना हे अक्षर अक्षर वाचत आहे. मी थोडीशी हालचाल केली तर ती नजर हलते. ती नजर चुकवून मी जाऊ तरी कुठे? कारखानीस जर आला तर बरे होईल. त्याला हे सारे सांगून टाकावे. का? ही भीती, हा नजरेचा पहारा, तो करील का मला सोबत? पण त्याला हे सारे कुठल्या तोंडाने सांगू? नाही नाही, प्राण गेला तरी त्याला हे कळता कामा नये. एकदा माझा अपमान झाला आणि आताही मी इतका हलकटपणे वागलो हे त्याला तरी कळता कामा नये. त्याला तर कळताच कामा नये.
मग इथे दुसरे कोण आहे? कोण मला सोबत करील? परमेश्वरा, मी हे काय करीत आहे? माझे डोके तरी शाबूत आहे ना? आणि आणि हे काय? कोणीतरी वाचवा हे समोर. माध माध जयंत कारखानीसची रोजनिशी. दिनांक 8 जून. शशांकची डायरी पुढे कोरी होती. ती अशी अर्धवट का संपली हे सांगणे कठीण. ती डायरी वाचून मला विलक्षण आनंद झाला. माझी माधवी मला परत मिळाली होती. माधवी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला शशांकची कीव आली. त्याचे वागणे चुकणे हे खरे, पण त्याने शासन त्याला मिळतेच आहे. बिचाराने मला त्यात खात असेल, बिचाराचे मन त्याला खात असेल हेच खरे, नाहीतर ते भास कसे होतील. आज संध्याकाळी मी त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये जाणार होतो. त्याला सांगणार होतो की घाबरू नकोस, मी तुला क्षमा केली आहे, आता कोणी तुला काही करणार नाही. पण मी दाराबाहेर पडलो. तोच काही कामगार धावत आले आणि मला खाणीवर घेऊन गेले. तिथले दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या डोळ्यांसमोर नेहमी तरळणारे दृश्य मला आता प्रत्यक्ष दिसत होते. फरक इतकाच की तिथे माझ्याऐवजी शशांक होता. काळमुखाच्या खंदकात त्याचा छिन्नविच्छिन्न देह पडला होता. भोवती रक्ताचा सडा पडला होता. अंगावरच्या हॉस्पिटलच्या कपड्यांत छिंद्या झाल्या होत्या. हॉस्पिटलमधून तो कसा गेला हे कोणीही सांगू शकले नाही. 4-5 दिवसांपूर्वीच तो मला म्हणाला होता, यावेळी इथं येत जाऊ नको, ही जागा भयंकर आहे. माधवी मला इथं येऊन घेते. मनाविरुद्ध भारल्यासारख्या मी तिच्या मागं येतो. पण ते सारे खोटे होते. असेच त्याच्या डायरीत नव्हते का? हॉस्पिटलमधल्या नोकरांचा डोळा चुकून तो पळत आला असेल. भीती असह्य होऊन त्याने आपणहून उडी टाकली असेल, किंवा पावसाने दगड सुळसुळीत झाल्यामुळे त्याचा पाय घसरला असेल. मला तरी माझी माधवी कुणाला शासन करेल वाटत नाही. शी वॉज व्हेरी टेंडर. मग शशांकला अलीकडे जे भास होत होते, जी भीती वाटत होती, दॅट मस्ट बी पुअर फेलोज ओव्हर थिंकिंग. कल्पनेचे खेळ झाले, नाहीतरी दुसरे काय असणार? एक गोष्ट मात्र विचार करूनही लक्षात येत नाही. मला सत्य कळावे यासाठी शशांकची डायरी त्या मुसळधार पावसात माझ्याकडे कुणी आणून टाकली असेल? खरेच